यिर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. यिर्मया म्हणाला, मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो. चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की, त्याच्या विरुद्ध गिल्ला करा. आपण त्याच्या विरुद्ध गिल्ला करू. कदाचित तो फसेल. म्हणजे त्याच्याहून आपण प्रबल होऊन त्याचा सूद उगवू. तरी परमेश्वर पराक्रमी वीराप्रमाणे माझ्याबरोबर आहे. म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील. ते प्रबळ होणार नाहीत. ते शहाणपणाने वागले नाहीत, म्हणून ते अत्यंत फजित होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. तरी हे धार्मिकांचे सत्व पाहणाऱ्या अंतर्याम आणि हृदय पारखणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील. तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्या पुढे सादर केली आहे. परमेश्वरापुढे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा, कारण तो दुष्टांच्या हातून दीनजणांचा जीव वाचवतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. पौलचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच, पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि आदमापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदमाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही, त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जनांकरिता विशेष करून विपुल झाली. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या 12 शिष्यांस पुढील प्रमाणे बोध केला. यास्तव त्यांना भिवू नका, कारण उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही, आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते धाब्यांवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाहीत, त्यांना भिवू नका. तर आत्मा आणि शरीर या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्या वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.